सर्वप्रथम अतिशय कमी वेळेत आपल्याला सूचना देऊन देखील सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत करतो। आणि अतिशय गंभीर अशा विषयावर आपण आज ही परिषद करतोय आणि त्याचं म्हणजे 2025 रोजी जो आपला जन आक्रोश मोर्चा आयोजित करत आहोत त्या जन आक्रोश मोर्चाचे सर्व समाजाला दार्शनिकांना उस्मानकरांना किती असतील अशी त्यांच्या कालपर्यंतचं जे काम आहे त्यांचं अगोदरचं त्या कामावर मला त्याची जाणीव होते। एका दलित जे काय कर्मचारी होते सिक्युरिटी गार्ड त्यांच्या संपर्कात त्यांना जी काय तिथं मारहाण होत होती त्यांचा संपर्क केल्यानंतर एका दलित तरुणांसाठी दलित कर्मचाऱ्यांसाठी धावून जाणारा आणि मध्यस्थी करून ते प्रकरण मिटवणारा एक सरपंच जो आहे त्या सरपंचाला त्याची शिक्षा जी भेटली ती अतिशय निर्दयीपणे त्यांचा खून केला गेला। म्हणजे अचानक एखाद्या रागात एखाद्याचं खून करणं ती गोष्ट वेगळी आहे, परंतु त्यांचा जो ठरवून खून केला गेला आहे डोळ्यामध्ये लायटर लावणं अतिशय वेदनादायक त्रास देऊन त्यांचा खून केला गेला आहे थंड डोक्यानं केलेला गुण आहे। तर निश्चितच हा काही अचानक घडलेला नाही, तर त्याच्यातून एक मोठं नुकसान फक्त त्या देशमुख कुटुंबाचं नाही तर महाराष्ट्रात मी तर म्हणतो की महाराष्ट्रातलं एक सामाजिक आज जी परिस्थिती आहे एकदम विस्कटीत झालेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला एकत्र करणाऱ्यापैकी जे काही मोजकेच कार्यकर्ते आहेत त्यात संतोष देशमुख होते अशी एक माझी भावना आहे। त्याबद्दल जरी त्यांचा आज पाहता आपण आपल्या मानवतेचा एक खून झालाय ठरवून केलेला खून आहे आणि त्याच्या निषेधार्थ आपण सगळ्यांनी एकत्र यावं। या भूमिकेमुळे जे पहिलं पाऊल धाराशिवकरांच्या वतीनं उस्मानकरांच्या वतीनं टाकलेलं आहे तर निश्चितच एक माइलस्टोन म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र होईल आणि अशा पद्धतीने सर्वच महाराष्ट्रभरात असे मोर्चे निघतील जन आक्रोश मोर्चे निघतील आणि या दोन्ही परिवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू हीच या ठिकाणी एक भावना आहे। पुढील मान्यवर आपली भूमिका व्यक्त करतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, अहिल्यादेवी होळकर आणि अनेक महात्म्यांनी या ठिकाणी समतेचा विचार रुजवला। या महाराष्ट्रामध्ये बीडसारख्या जिल्ह्यामध्ये की त्यांनी केलेलं काम एका दलित व्यक्तीवर झालेला अन्याय त्या अन्यायासाठी ते धावून गेले। ते देशमुख हे मराठा असताना एका दलित व्यक्तीवर झालेला अन्याय त्याच्यावरती त्यांनी जे आवाज उठवला आणि त्यांना जी त्या खंडणीखोर आणि जे बिहारपेक्षा वाईट परिस्थिती असलेले म्हणजे गुंड आहेत त्या गुंडांनी जे आहे की त्यांची अमानुष हत्या केली ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे। या देशातल्या संविधानाला काळिमा फासणारी आहे, देशातल्या एकतेला आणि अखंडतेला काळिमा फासणारी घटना आहे। म्हणून या घटनेचा मी आज या ठिकाणी तीव्र निषेध करतो। त्यांचं जे उघड्यावर पडलेलं कुटुंब आहे आणि त्यांचे जी लहान लहान मुलं आहेत त्या मुलांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आहे हे दाखवण्यासाठी आपण येत्या 11 तारखेला 10 वाजता सकाळी मोर्चा काढणार आहोत। याच पद्धतीने परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाचं त्याची नासधूस केली म्हणून विधीचे शिक्षण घेणारा एक युवक सोमनाथ सूर्यवंशी या सूर्यवंशीला त्या मोर्चामध्ये अटक करण्यात आली आणि त्याचा पोलीस कोठडीमध्ये त्याला मारून त्याची हत्या करण्यात आली। या जे पोलीस आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही, त्यांना निलंबित केलं जात नाही, त्यांना शिक्षा दिली जात नाही। त्याचप्रमाणे बीडमधले जे गुन्हेगार आहेत ते आजही मोकाट फिरत आहेत। सरकारने नुसती SIT नेमण्याचा एक तो फार्स केला, CID तपास दिला, मात्र मारेकरी हे मोकाट फिरत होते आणि पुण्यामध्ये त्यांनी जे आहे ते स्वतःला पोलिसांसमोर CID समोर शरणागती पत्करली आणि अटकपूर्व जामीनसाठी सुद्धा अर्ज दाखल केला। अतिशय हे जे आहे गृह मंत्रालयाचं एक अपयश आहे। गृह मंत्रालय किती कुचकामी आहे याचे उदाहरण आहे आणि गृह मंत्रालय किती सक्षमपणे काम करतं एक उदाहरण आहे की ज्यांना आरोपी सापडत नाहीत पोलिसांच्या अभयाखाली हे सगळे लोक जे आहेत ते म्हणजे मोकाट वावरतात। या दोन्ही घटनेमुळे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक समाजसेवक असतील, राजकारणातले युवक असतील त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। उद्या न्याय मागायचे की नाही, कोणासाठी लढायचं अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांची शंका आहे आणि म्हणून एकमुखाने जात धर्म पंथ या पक्ष सगळ्या पलीकडे जाऊन आपण हा मोर्चा या ठिकाणी काढतो आहोत
आणि याच्यामध्ये दाखवून देऊ की याच्यामध्ये दलित, मुस्लिम, मराठा, मागासवर्गीय, ओबीसी सगळे समाजाचे लोक खांद्याला खांदा लावून या मोर्चात सहभागी होतील. आपण नाही, आपण सुरक्षित राहिलो तर आपली मुलं बाळ सुरक्षित राहतील, आपली मुलाबाळाचं भविष्य चांगलं होईल. या देशामध्ये संविधानाचं राज्य, कायद्याचं राज्य निर्माण होईल आणि संविधानाप्रमाणे महाराष्ट्र राज्य चालेल. अशा प्रकारचा आवाज उस्मानाबादमधून जर उठला तर आपण महाराष्ट्राला संदेश देऊ शकतो. उस्मानाबाद जिल्ह्यातून निर्माण मुद्दा आवाज, मग तो मध्यवर्ती शिवजयंतीचा असो, मराठा आरक्षण मोर्चाचा असो, मुस्लिम आरक्षणाचा मोर्चाचा असो, हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि शांततेचा आणि बंधुतेचा जो म्हणजे एक हे आहे, धोरण आहे, हे अख्ख्या राज्याने नांदवलेलं आहे. म्हणून की आपण अगदी शांततामय वातावरणामध्ये येत्या 11 तारखेला मोर्चा आपण काढू आणि मोर्चामध्ये सगळे लोक सहभागी होतील. मी सगळ्यांना आव्हान करतो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, की आपण जर संविधान खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर आपण या मोर्चामध्ये आलं पाहिजे. आपल्या मुलांचं भविष्य वाचवलं पाहिजे, संविधान वाचवलं पाहिजे आणि राज्य कायद्याचं आलं पाहिजे. अशा प्रकारची धारणा आपण या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे आणि बीड सारखं उस्मानाबाद होऊ नये याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. आपल्याला जर खरंच उस्मानाबाद ठेवायचं असेल तर आपण खऱ्या अर्थाने या मोर्चात सहभागी व्हायला पाहिजे. आपण या, आम्ही पण येतोय, आपण पण या आणि आपण या. हा मोर्चा मोठ्या संख्येनं मोठ्या एका ऐतिहासिक मोर्चा काढून राज्याला संदेश देऊया, एवढं त्या ठिकाणी आवाहन करतो. स्वर्गीय संतोष देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय असतील किंवा परभणीचे सोमनाथ सुरवटे असतील त्याचे कुटुंबीय, तसेच या घटनेच्या निमित्तानं अनेक राज्यातील अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्याचा छडा अजून पोलिसांच्या मार्फत लागलेला नाही किंवा भविष्यात सुद्धा अशा चुकीच्या घटना आणि एवढ्या क्रूरतेनं होऊ नयेत याच्यासाठी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं सर्व धर्मीय, सर्व संस्था, सर्व संघटना, सर्व पक्ष आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळून हा मोर्चा आयोजित केलेला आहे. या राज्यामध्ये कुठेही काही घडलं किंवा देशात काही घडलं तरी याचे पडसाद सर्वप्रथम त्याची नोंद या धाराशिव जिल्ह्यामध्ये आजपर्यंत होत आलेली आहे. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं की या जिल्ह्यातील नागरिक अतिशय उत्स्फूर्तपणे या निषेधाचा मोर्चा असेल किंवा जनाक्रोश असेल किंवा आंदोलन असतील त्याच्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतात. महत्वाचं म्हणजे मोठ्या संख्येने लोक येणार आहेत आणि या ठिकाणी कमी वेळेत आपण सर्वजण जमलात. विशेष करून आपले पत्रकार बांधव जे दिवस रात्र काळजीनं या जिल्ह्यातील, राज्यातील महत्वाच्या बातम्या, महत्वाचे विषय हाताळतात, गावातील छोट्या मोठ्या सुद्धा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्याच पद्धतीनं येत्या 11 जानेवारीचा हा जनाक्रोश मोर्चा आणखीन चांगला होण्यासाठी सर्वजण अहोरात्र काम करत आहेत. सर्वांना घेऊन आणि लोकशाही मार्गाने अतिशय शिस्तीमध्ये हा मोर्चा होणार आहे. त्यासाठी सर्वांचीच मदत होत आहे. त्या पद्धतीने आपल्या पत्रकार बांधव असतील, गावातील व्यापारी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व मान्यवर असतील, यांचं या ठिकाणी सहकार्य लाभत आहे. आपण कमी वेळामध्ये या प्रेससाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. याची जाणीव करून देण्यासाठी, त्या कुटुंबाला, त्या नेतृत्वाला न्याय मिळवून देण्यासाठी मी धाराशिवकरांना एक आवाहन करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या जनाक्रोश मोर्चामध्ये सहभागी होऊन जी काही एकतेची मूठ रावळ साहेब, माननीय बजरंग पासवान, माननीय अभिमन्यू पवार साहेब, माननीय संदीपजी क्षीरसागर साहेब, ज्योतिताई मेटे आणि दीपक केदार तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार हेही उपस्थित राहणार आहेत. तर आपणही एक धाराशिवकर म्हणून आपण ह्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा ही विनंती.